वेलकम क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आजची आहे झटपट हलवा करी, मालवणी पद्धतीने करणार आहे। तर चला आपण आपल्या वाटण करण्यापासून सुरुवात करूया। यासाठी मी ओलं खोबरं किसून घेतलं आहे। हे पूर्ण एका नारळाचं खोबरं आहे। तर खोबरं, कांदा आणि मच्छी मसाला जी मी वर्षभराची एकदम आम्ही करून ठेवतो, तो मच्छी मसाला घालून पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे। एवढं झटपट होणार आहे ना की ह्याला काही वेळातच अगदी झणझणीत अशी मच्छी करी तयार होईल। ह्याला आपण आता हे मिक्सरला लावून घ्यायचं। हे बघा, हे वाटण तयार आहे। अगदी याची फाईन पेस्ट करायची आहे आपल्याला वाटण म्हणून। आता याला फोडणी नाही द्यायची, तेल नाही, काही नाही। पॅन जेव्हा गरम करणार तेव्हा पॅनमध्ये आपण हे जे वाटण केलं आहे हे घालायचं आणि त्यासोबत कोकम घालून आणि हवं तेवढं पाणी, त्याला जेव्हा पुरेसं पाणी हवं असतं तेवढं पाणी घालून आपण ह्याला उकळून घेणार आहोत। उकळी आली की मग यामध्ये मीठ घालायचं आहे। आता याला उकळी येते, आता या स्टेजला आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आणि ह्याला उकळू द्यायचं। म्हणजे वाटण, कोकम आणि मीठ हे सर्व एकत्र छान उकळलं पाहिजे। हे छान उकळी आली ना, बघा आता ह्याला उकळी आली आहे। तर इथे आपण यामध्ये जे हलव्याच्या तुकड्या आहेत त्या मी याच्यामध्ये घालणार आहे आता, म्हणजे त्या छान शिजतील। हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये जे हलवा फिश आहे ते घालणार आहोत आणि ह्याला उकळ काढायची आहे। अगदी 10 ते 15 मिनटात पूर्ण हलवा करी तयार होईल, अशी ही झटपट रेसिपी आहे। मागच्या वेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये रेसिपी दाखवली ती कशी करायची। या वेळेला ही अगदी झटपट 10 मिनटात, 10 ते 15 मिनटात तयार होईल। जर तयारी खोबऱ्याची करून ठेवली असेल तर अगदी 10 मिनटात सुंदर अशी झणझणीत हलवा करी तयार आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। वेलकम क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।